विधानसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान परळीत बूथ कॅप्चरिंग करून शरद पवार गटाच्या नेत्याला मारहाण करणाऱ्या धनंजय मुंडे याच्या कार्यकर्त्यावर तब्बल 2.5 महिन्यांनंतर गुन्हा दाखल झालाय। मात्र हा गुन्हा नोंदवण्यासाठी पोलिसांना एवढा उशीर का लागला, हा सवाल उपस्थित केला जातोय। ही मारहाणीची दृश्य पहा। महाराष्ट्राचा बिहार झाल्याचं प्रत्यंतर आणून देणारी ही दृश्य आहेत परळीमधली। विधानसभा निवडणुकीच्या मतदाना दिवशी म्हणजे 20 नोव्हेंबर 2024 रोजी परळीतल्या बँक कॉलनी परिसरातल्या मतदान केंद्रावर मारहाणीची घटना घडली। धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता कैलास फड, त्याचा मुलगा निखिल फड आणि त्याचे साथीदार राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवारासोबतच्या कार्यकर्त्यांना धमकावतायत। हे कार्यकर्ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर कैलास फड आणि त्याच्या साथीदारानं शरद पवार गटाचे नेते माधव जाधव यांना मारहाण करत बाहेर काढलं। या प्रकरणाला जवळपास 2.5 महिने होत आहेत। याची तक्रार माधव जाधव यांनी देखील दिली, मात्र या दरम्यान याला गांभीर्यानं न घेता कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही। मतदानादरम्यान परळीतल्या 200 मतदान केंद्र धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी कॅप्चर केले होते असा आरोप धनंजय मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवलेले राजेसाहेब देशमुख यांनी केला। केवळ अपयश लपवण्यासाठी 82 दिवसानंतर हा गुन्हा दाखल केल्याचं देखील देशमुख यांनी म्हटलंय। परळी मतदारसंघामध्ये जवळपास 201 मतदान बूथ ही धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी कॅप्चर केले होते। जसं आम्हाला फोन येत गेले, कुठं इथं बूथ कॅप्चर झालं, तिथं बूथ कॅप्चर झालं, तिथं बूथ कॅप्चर झालं। ही एक परळी या बँक कॉलनीचं बूथ कॅप्चर झालं, कैलास फड एकटाच मतं करायला। असं ज्यावेळेस आम्हाला कळलं तर माधव जाधव आम्ही सगळे टीम मिळून तिथे त्या ठिकाणी गेलो। एक उमेदवार म्हणून मी एकटाच मध्ये गेलो, माझ्या बॉडीगार्डला सुद्धा मध्ये दिलं। आणि त्याच्यानंतर मग माधव जाधव रेषेच्या बाहेर असताना, माधव जाधव माझे सहकारी रेषेच्या बाहेर असताना त्याला त्या ठिकाणी त्यांनी कैलास फड आणि त्यांच्या सहकार्याने मारहाण केली त्या ठिकाणी। पोलीस प्रशासनानं या गुन्ह्याचा तपास व्यवस्थित करावा अशी अपेक्षा माधव जाधव यांनी व्यक्त केली। आरोपींना शिक्षा झाली तर पुढे कुणाचंही असा गुन्हा करण्याचं धाडस होणार नाही असं जाधव म्हणतायत। पोलीस प्रशासनाकडून एवढीच अपेक्षा आहे की या गुन्ह्याचा तपास व्यवस्थित करावा। दोषारोपपत्र म्हणजे जे वास्तव जे काही घडलंय ते सर्व दोषारोपपत्रामध्ये सामील करून त्यातले जे काही मोबाईल वगैरे ज्यांनी व्हिडिओ शूटिंग केलेले होते ह्या घटनेचे, ते मोबाईल त्यांनी जप्त करावेत। त्यांचा CDR वगैरे किंवा जे काही आहे ते ह्या तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी ते दोषारोपपत्रासोबत कोर्टात दाखल करणं अपेक्षित आहे। हा तोच कैलास फड आहे ज्याचा हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। या प्रकरणात त्यानं कोठडीची देखील वारी केली। आता माधव जाधव मारहाण प्रकरणात कैलास फड आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल आहे, परंतु हा गुन्हा दाखल करण्यासाठी परळी पोलिसांना एवढा उशीर का लागला याचं उत्तर मात्र अद्याप मिळालेलं नाही। यावरून वाल्मिक कराडची परळीमध्ये किती दहशत आणि पोलीस प्रशासनावर पकड होती हेच अधोरेखित झालंय। विकास माने, झी 24 तास, बीड।